सोनई श्रीरामवाडी शिवारात गावठी कट्टा, अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई. एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे हस्तगत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाट, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक उमाकांत गावडे, महादेव भांड तसेच दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, सायबर पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करून सदर पथकास सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते. सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अमोल रावसाहेब विटनोर, राहणार मांजरी, तालुका राहुरी, हा सोनई ते खेडले परमानंद जाणाऱ्या रोडवर श्रीरामवाडी परिसरात कॅनलवर त्याच्या कब्जात विना परवाना अग्निशस्त्र बाळगून थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी सोनई ते खेडले परमानंद जाणाऱ्या रोडवर श्रीरामवाडी परिसरात जाऊन खात्री करता एक इसम कॅनलवर संशयितरित्या बसलेला दिसून आला. सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अमोल रावसाहेब विटनोर असे असल्याचे कळविले. सदर इसमांची झडती घेतली असता त्याच्या कमरेला 30,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतुसे असा एकूण 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या इसम नामे अमोल रावसाहेब विटनोर याच्याकडे मिळून आलेल्या अग्निशस्त्र व काडतुसाबाबत विचारपूस करता त्याने मिळून आलेले अग्निशस्त्र व काडतुसे विक्री करता आणले असल्याचे सांगितले. अमोल रावसाहेब विटनोर याच्या विरुद्ध यापूर्वी सोनई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून तो सदर गुन्ह्यात फरार होता. स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 102/2026 आर्म ऍक्ट 325/7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहे.